आपल्या नावाचा अर्थ सांगताना म्हटले होते, मी राजकारणाच्या क्षेत्रात आढळ आहे तर साहित्याच्या क्षेत्रात नित्य भ्रमंती करणारा आहे, त्यामुळेच मी अटल आणि बिहारी दोन्हीही आहे. अशा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं अटल संस्कृती गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करावं, आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीपप्रज्वलन करावं. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. आजच्या अटल संस्कृती गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचं स्वागत यानंतर होणार आहे. संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, पुण्याचे लाडके माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना मी विनंती करतो, आपण माननीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा स्वागतपर सन्मान करावा. त्याचप्रमाणे आणखीन 2 कलावंतांना देवेंजी आपला सन्मान करायचा आहे. रेशमी धाग्यांनी विणलेलं आपलं चित्र राहुल ठाकरे या कलावंतांनी साकार केलेलं आहे. तत्पूर्वी डॉक्टर शरद कुंटे यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत आपल्याला भेट देताना आनंद वाटतोय. राहुल ठाकरे, अभिषेक आसोरे यांनी काढलेलं एक चित्र आहे. देवेंजीचं आणि आदरणीय मोदीजींचं हे चित्र आहे. अटलजींचं चित्र आहे.
रंगसमर्थ आर्ट फाउंडेशन राहुल ठाकरे यांनी रेशमी धाग्यांनी विणलेलं देवेंद्रजींचं चित्र आहे. यानंतर निलेश कोंढाळकर आणि रवी साळेगावकर यांना मी विनंती करतो, विद्यावाचस्पती गुरुदेव शंकरजी अभ्यंकर यांचा स्वागतपर सन्मान करावा. ही 3 मान्यवर ज्यांचा आपण सन्मान करतोय ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. गुरुदेव हे अटल संस्कृती गौरव पहिल्या वर्षीच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. यानंतर नवनाथ जाधव आणि गणेश बगाडे यांना मी विनंती करतो, पद्मभूषण माननीय श्याम मुजुमदार यांचा सन्मान आपण करावा. मुजुमदार सर हे अटल संस्कृती गौरव 2ऱ्या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. यानंतर दिनेश माथवड यांना मी विनंती करतो, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या 3ऱ्या वर्षीचे मानकरी, त्यांचा स्वागतपर सन्मान करावा. पद्मविभूषण जगतविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथजी माशेलकर. दीपक पत्की यांना मी विनंती करतो, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं स्वागत करावं. श्रीधर मोहोळ यांना मी विनंती करतो, आदरणीय खासदार प्रकाशजी जावडेकर यांचं स्वागत आपण करावं. श्रीधर मोहोळ. सचिन पवार यांना मी विनंती करतो, आपण माननीय पत्रकार लेखक कवी विजयजी कुवळेकर यांचा स्वागतपर सन्मान करावा. उत्तरार्धामध्ये होणारे आओ फिरसे दिया जलाए या अटलजींच्या रचनांवर आधारित कार्यक्रमाची संहिता, 12पेक्षा जास्त चित्रपटांचं गीत पटकथा लेखन आणि 55 वर्षांची पत्रकारितेतली कारकीर्द असणारे विजय कुवळेकर. हर्षल दारकुंडे यांना मी विनंती करतो, पद्मश्री मनोजजी जोशी यांचा स्वागतपर सत्कार करावा. उत्तरार्धातल्या कार्यक्रमामध्ये मनोजजी खास कविता सादर करण्यासाठी सहभागी होणार आहेत. चाणक्य या त्यांच्या नाट्याचा पहिला प्रयोग दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी संसदेत आयोजित केला होता आणि 1000वा प्रयोग वाराणसीच्या IIT BHP मध्ये आयोजित केला होता. यानंतर दुष्यंत मोहोळ यांना मी विनंती करतो, भाजपाचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांचा स्वागतपर सन्मान करावा. यानंतर अमित तोरडमल यांना मी विनंती करतो, माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांचा स्वागतपर सन्मान करावा. यानंतर सुहास साठे यांना मी विनंती करतो, आमदार सुनीलजी कांबळे यांचं स्वागत करावं. यानंतर मी तेजस कुलकर्णी यांना विनंती करतो, भीमरावअण्णा तापकीर यांचं स्वागत करावं. देवेंद्र जोग यांना मी विनंती करतो, हेमंतजी रासने यांचं आपण स्वागत करावं. सुनील गेहलोत यांना मी विनंती करतो, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे ज्यांचं पुणे पुस्तक महोत्सव नुकताच गाजला त्यांचं स्वागत करावं. या समारंभामध्ये उत्तरार्धातचं निवेदन ज्या करणार आहेत त्या मृणाल देव कुलकर्णी आलेले आहेत, त्यांचं स्वागत मुरलीधर मोहोळ यांनी करावं अशी विनंती करतो.
यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांचं स्वागत योगेश शांडिल्य यांनी करावं अशी विनंती करतो. संतोष मोहोळ यांनी योगेश अण्णा टिळेकर यांचं स्वागत करावं. यानंतर मी मुरलीधरजी मोहोळ यांना प्रास्ताविक करायची विनंती करतो. संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदाच्या 5व्या अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आम्हा कार्यकर्त्यांचं प्रेरणास्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आज ज्या 2 कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित केलं जाणार आहे त्या पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित डॉक्टर प्रभाताई यात्रे, इथेनॉल मॅन म्हणून ज्यांची ओळख ज्यांनी संपूर्ण देशाला करून दिली ते आपल्या प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख माननीय डॉक्टर प्रमोदजी चौधरी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर साहेब, पहिले 3 पुरस्कार ज्यांना दिले गेले ते आदरणीय मुजुमदार सर, आदरणीय पंडित विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरजी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर सर, विजय कुवळेकर सर, मनोजी जोशी, मृणालजी कुलकर्णी, धीरजजी घाटे, व्यासपीठावरती उपस्थित भीमरावजी तापकीर, योगेशजी टिळेकर, सुनीलजी कांबळे, राजेशजी पांडे, हेमंतजी रासने, सुनील संवाचे सुनीलजी महाजन, विक्रांतजी पाटील, दिलीप भाऊ कांबळे आणि आपण सगळे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो. खरं तर इतकी मोठी मंडळी व्यासपीठावर आल्यानंतर मला एरवी बोलायला काय वाटत नाही, पण आज माझे हातपाय थोडेसे कापायला लागले की इतकी मोठी माणसं व्यासपीठावरती आहेत. त्यामुळे मला जितक्या कमी वेळेमध्ये माझं प्रास्ताविक करता येईल तेवढं मी करणार आहे. त्यात माझी पण सोय आणि काही चुकायलाही नको. मला खूप आनंद वाटतो की आज 5व्या वर्षामध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी होतोय. पहिले 3 पुरस्कार ते आपण या ठिकाणी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मागच्या वर्षीचा पुरस्कार काही कारणास्तव आपला राहिला होता, कारण त्याच वेळेला आमच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आल्या आणि ज्यांना पुरस्कार आम्ही दिला होता ते नेमके परदेशात कामानिमित्त गेले, ते 2 महिने आलेच नाही. त्यामुळे तो एक पुरस्कार राहिला. म्हणून मागच्या वर्षीचा सन 2022चा पुरस्कार प्रभाताईंना, सन 2023चा पुरस्कार माननीय चौधरी सरांना आपण यावेळेस जाहीर केला. खरं तर अटलजींचं नाव आणि अटलजींचं कर्तृत्व, त्यांची ओळख नव्यानं कोणी आपण करून देण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेला अटलजी गेले आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की अटलजींचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं. अनेक जनसभा अटलजींच्या पुण्यातल्या गाजल्या. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये अटलजी येऊन गेले. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवामध्ये अटलजींची उपस्थिती होती. गीत रामायणाचं सुवर्ण महोत्सवी जे काही वर्ष होतं त्यावेळेला सुद्धा अटलजी पुण्यामध्ये आले होते. अटलजींचं पुण्यामध्ये अनेक कुटुंबाशी अत्यंत व्यक्तिगत पारिवारिक असे स्नेहाचे संबंध होते. ते नेहमी पुण्याच्याबद्दल खूप चांगलं बोलायचे, त्यांना पुणे आवडायचं. आणि म्हणून मग अटलजींच्या ह्या सगळ्या आठवणी अटलजी गेल्यानंतर खरं तर आपल्याला या निमित्तानं काही जतन करता येतील का, अटलजींच्या स्मृती आपल्याला जागृत ठेवता येतील का. आणि एक पुणेकर म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की अटलजींच्या नावानं हा पुरस्कार आपण सुरू करूया. आणि मला खूप आनंद वाटतो की इतकी मोठी माणसं आहेत, पद्मविभूषण, पद्मश्री, आणि ह्या माणसांनी तो पुरस्कार दरवर्षी स्वीकारायला कुठल्याही कारण दिलं नाही. एका मिनिटात आम्हाला सगळ्यांनी होकार दिला. मला असं वाटतं की नुकतंच प्रभाताईंना मी ज्यावेळी भेटायला गेलो की ताई
असा असा विषय अटलजींचा 5वा पुरस्कार कार्यक्रम होता, 4था मागच्या वर्षी पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. त्या म्हणाल्या की मुरलीधर खरं तर मी आता पुरस्कार स्वीकारत नाही, पण मी अटलजींच्या पुरस्काराला नाहीच म्हणू शकत नाही. इतकं अटलजींवरती प्रेम आज त्यांनी केलं. त्या म्हणाल्या माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन अटलजींनी केलं होतं, त्यामुळे मी नाहीच म्हणू शकत नाही. आणि खूप मनाला आनंद वाटतो की या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करताना एक अटलजींच्या बद्दलचं सगळ्यांची आत्मीयता, सगळ्यांचं प्रेम असलेलं या निमित्तानं व्यक्त होतं. ते आपल्याला सगळ्यांना एकत्र आणतं, याचं एक समाधान वाटतं. आणि खरं तर ही माणसं कोण आहेत, तर अटलजी खरं तर ज्या ज्या क्षेत्रात जगले, ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता, त्या त्या क्षेत्रामध्ये अटलजींनी मग विज्ञान असेल, साहित्य असेल, कला असेल, शेती असेल, सगळे क्षेत्र, कुठलं क्षेत्र असं नव्हतं की जे अटलजींना सोडून पूर्ण होईल. अशा ठिकाणी मग अशा ह्या सगळ्या क्षेत्रातील ही सगळी दिग्गज मंडळी यांना आपण या निमित्तानं सन्मानित करावं का, असा विचार आला आणि त्यातनं या पुरस्काराची निर्मिती झाली, या कार्यक्रमाची निर्मिती झाली. आणि आज बघा 5व्या वर्षीमध्ये खूप योगायोग आहे. अटलजी नेहमी म्हणायचे, कल शायद मैं नहीं रहूँगा लेकिन कल शायद मैं नहीं रहूँगा लेकिन मेरा विश्वास अटल है, एक दिन राम मंदिर जरूर बनेगा. पण योगायोग बघा, अटलजींची जन्मशताब्दी आणि राम मंदिराचं निर्माण आणि त्यानिमित्तानं होणारा हा सोहळा, हा इतका योगायोग चांगला आहे की मनालाही आनंद वाटतो. खरं तर अंगावर शहारे येतात अटलजींचं नाव म्हटल्यानंतर आपल्यालाही. त्यामुळे खूप चांगला योग आला. अटलजींनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंय. अटलजींनी जे काही आपल्या प्रभू रामाच्या मंदिराच्या विषयासंदर्भातलं जे बोलणं होतं, ते आज मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे आणि त्याची सुरुवात इतकी चांगली होती, याचा एक आनंद वाटतो. हा कार्यक्रम करत असताना अजून याला जोडून 2 कार्यक्रम केले मी या ठिकाणी. मला आपण आत येताना पाहिलं असेल की बाहेर एक अटल पर्व नावाची एक प्रदर्शनी आपण पाहिली असेल. खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी का म्हणतो आपण, खरं तर आज आपण बाहेर एका प्रदर्शनीला जाऊन आलात तर पुण्यामध्ये इतके प्रतिभावंत कलावंत आपल्याकडे आहेत, इतके प्रभावशाली कलावंत आपल्याकडे आहेत. आज शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, कॅलिग्राफी, त्याच्यानंतर आपण इतक्या सगळ्या कलांच्या माध्यमातून अटलजींना आदरांजली वाहिली गेली, अभिवादन केलं गेलं. इतक्या चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी आज झालं. पुणेकर खरं तर 2 दिवसासाठी आहे, पण लोकांची मागणी आहे की पुढचे 4-5 दिवस आम्हाला हे ठेवा, त्यामुळे ते आपण विचार करू. पण खूप चांगल्या प्रकारचं या सगळ्या आपल्या कलाकारांनी जे काही काम केलं, त्याच्यामध्ये विवेक खटावकर, गिरीशजी चरवड, गणेश केंजळे, विनायक रासकर आणि मनोहर देसाई यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू की इतकं चांगलं काम या सगळ्यांनी केलं. मी काही नाही, या लोकांनी एकत्र आले आणि त्यांनी अटलजींचं स्मरण आपण कलेच्या माध्यमातून कला संगम म्हणून आपण त्या ठिकाणी केलं. खूप चांगलं काम या मंडळींनी केलं, त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आज हे झाल्यानंतर अटलजींच्या कविता, अटलजी आपल्याला माहिती होते साहित्यिक होते, कवी होते. अटलजींचं जे साहित्य होतं, त्यांनी ज्या काही कविता लिहिल्या होत्या, त्यांनी काही गीतं लिहिली होती, ती संगीतबद्ध केली जाणार आहेत. दृकश्राव्य, नृत्य, संगीताच्या माध्यमातून आमचे मित्र सुनीलजी महाजन आणि निकिताताई या सगळ्यांनी मिळून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करतो. मागच्या वेळेला आपल्याला माहिती की पद्मजा फेनानीने तो कार्यक्रम केला होता. यंदाही आपल्याला या निमित्तानं बेलाताई शेंडे असतील, त्यानंतर आपल्या अजून कलाकार अभय जोधपूरकर असतील, पद्मश्री अवॉर्ड विजेते मनोज जोशी या ठिकाणी बसले. ते अटलजींच्या कविता म्हणणार. आपण लहानपणी आम्ही चाणक्य म्हणून त्यांना टी व्हीला पाहिलं, अनेक हिंदी सिनेमात आपण पाहतो. अटलजींच्या कविता ते स्वतः म्हणणार आहेत, मृणाल कुलकर्णी याचं निवेदन करणार आहेत. ही सगळी मंडळी. त्यामुळे एक कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली, एक पुरस्कार अशा समर्पित व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं नाव आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं केलं, अशा व्यक्तीचा गौरव आणि एक संगीत, नृत्य याच्या माध्यमातून अटलजीला आदरांजली, असा हा सगळा कार्यक्रम आहे. मी अधिक न बोलता पुन्हा एकदा या सगळ्या मान्यवरांचं, देवेंजी या अगोदरसुद्धा फडणवीस साहेब आपल्या कार्यक्रमाला आलेत. माशेलकर सरांचा पुरस्कार जो सोहळा झाला इथंच झाला आणि तो साहेबांनी दिला होता, त्यावेळेस ते आले होते. त्यामुळं याही पुरस्काराला ते आले, दादा आले, सगळेच मान्यवर आले. आपले 3ही पुरस्कारार्थी. म्हणजे असं अजिबात नाही इतकी मोठी माणसं आहेत, पण अजिबात नाही. आल्यानंतर मला अभ्यंकर गुरुजी म्हणतात मी खाली बसतो. खाली नाही सर, म्हणजे तुम्ही इतकी माणसं मोठी आहात की आमच्या जीवनाला दिशा देणारी आपण सगळी माणसं आहात. आमच्यासाठी ऋषितुल्य व्यक्तिमत्व या पुण्याची आपण वैभव आहात. त्यामुळे आपण सगळे आलात. खूप खूप आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरती मनोज जोशी, प्रभाताई, मुजुमदार सर, माशेलकर सर, 4 पद्मश्री, 3 पद्मभूषण आणि 2 पद्मविभूषण आहे. इतकं हेवी व्यासपीठ आहे आजचं, अतिशय भारदस्त. त्यामुळे महापौरांना टेन्शन आलं नसतं तरच नवल, कारण भावे स्कूलचा हा विद्यार्थी खूप प्रामाणिक आहे. अटलजी भारताचे 14वे पंतप्रधान, संपूर्ण देशाचे लाडके नेते,
कवी, विद्यार्थी नेता, साहित्यिक, पत्रकार, जनसंघाच्या कार्यकर्त्यापासून अध्यक्षापर्यंत सर्वोत्कृष्ट संसदपटू, प्रखर राष्ट्रवादी पंतप्रधान, तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रहे ना रहे अशा हृदयस्पर्शी ओळी लिहिणारा पु ल देशपांड्यांच्या बरोबर ती फुलराणी नाटक बघितल्यावर पुलंना विचारणार आहे की तुमच्या मराठीतल्या सगळ्या शिव्या भपासनं कशा सुरू होतात. तर पुलं त्यांना म्हणले की आम्ही त्या उत्तर भारतीयांकडनं शिकलेलो आहोत म्हणून. पुलंचा उल्लेख देशपांडेजी बहुमुखी प्रतिभा के धनी है असं करणारा हा संसदपटू आहे. किंवा गीत रामायणाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहून अतिशय बहारदार भाषण करणारे, वेगवेगळ्या उपमांनी सावरकरांचं वर्णन करणारे, सावरकर माने तलवार, सावरकर माने तेज, सावरकर माने तिखट, सावरकर माने तिलमिलाहट, किती उपमा अलंकारांनी युक्त असणाऱ्या प्रतिभेचे धनी. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या अटल माणसाला हा पुरस्कार द्यावा हे आमचे अण्णा मोहोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करू. हा चौथा पुरस्कार आपण स्वरयोगिनी पद्मविभूषण माननीय डॉक्टर प्रभा अत्रे यांना पुरस्कार प्रदान करणार आहोत. हे मानपत्र लिहिलेलं आहे ते प्रसिद्ध कलावंत कृष्णदेव मुळगुंद यांचे नातू वलय मुळगुंद यांनी. बाई पण भारी देवा हे गाणं आत्ता जे गाजलं ते लिहिणारा पुण्याचा कवी आहे. सूर्याची समग्र किरणं एकत्र मिळून निर्माण होणारं तेज, ज्या तेजस्वितेला आदराने नमन करतं. माझा नाही आहे फोन, सुंदर आहे डायल टोन पण प्लीज सायलेंट करा. सूर्याची समग्र किरणं एकत्र मिळून निर्माण होणारं तेज, ज्या तेजस्वितेला आदराने नमन करतं, असा स्वरांच्या अवकाशातील ब्रह्मतेजाचा चैतन्यमयी स्वर म्हणजे स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे. अवघ्या सृष्टीच्या कणाकणाला चिंब भिजवणारा निर्मळ सुरांचा एक स्वरमेघ आपल्या रूपाने 13 सप्टेंबर 1932 रोजी या भूलोकी अवतरला. आपल्या मातोश्री इंदिराबाई यांच्यापासून प्रेरित होत वयाच्या 8व्या वर्षी आपल्या मनात शास्त्रीय गायनाविषयी आवड निर्माण झाली. आपले वडील आबासाहेब यांनी पुण्यात रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली केली. घरातील सांगीतिक आणि सुसंस्कृत वातावरणामुळं आदर्श मूल्यांची बीजं लहान वयातच आपल्या मनात रुजली. पंडित सुरेश बाबू माने आणि गानहिरा श्रीमती हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या थोर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गुरुशिष्य परंपरेनुसार आपल्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं मौलिक धडे गिरवण्याचं भाग्य लाभलं. गुरुचरणी समर्पित भाव ठेवून अथक मेहनत घेत आपण स्वरांची साधना केली. या साधनेतूनच सोन्यासारखं झळाळणारं अस्सल स्वर आणि त्याचं अवकाश निर्माण झालं. संगीताची उपासना सुरू असताना विज्ञान आणि विधी या विषयात आपण पदवी संपादित केली असून संगीतात डॉक्टरेट विद्यावाचस्पती संपादन केलेली आहे. किराणा घराण्याची घरंदाज गायकी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत या घराण्याचा वैभवशाली ध्वज आपण स्वाभिमानाने फडकवित आहात. एखाद्या नदीसारखे शांत प्रवाही भावनांनी ओथंबलेले आणि अतिशय बुद्धिप्रधान गाणे ही आपल्या गायनाची खास वैशिष्ट्ये. ख्याल गायकीसोबतच ठुमरी, दादरा, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, गझल अशा अनेक संगीत प्रकारांना आपल्या जादुई स्वरांनी आपण समृद्ध केलंय. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून आपला नावलौकिक आहे. सांगीतिक अनुभवातून आपण केलेलं लेखन म्हणजे अनमोल ठेवाच आहे. स्वरमयी या आपल्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आहे. सुस्वरावली या आपल्या दुसऱ्या पुस्तकालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. सरगम एक सशक्त संगीत सामग्री या विषयावरील आपला डॉक्टरेटचा प्रबंध या विषयावरचा भारतातला एकमेव शोध ग्रंथ आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम यातील वेगवेगळ्या संगीत प्रकारातील 550हून अधिक रचना स्वरांगिनी, स्वरंजनी आणि स्वररंगी या 3 पुस्तकात प्रकाशित झालेल्या आहेत. संगीताशी निगडीत आपली 11 पुस्तकं एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम आपण केलेला आहे. आजवरच्या आपल्या अमूल्य योगदानाबद्दल आचार्य अत्रे संगीत पुरस्कार, कलाश्री पुरस्कार,
कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी आपल्याला गौरवण्यात आलं आहे. जगद्गुरू शंकराचार्यांतर्फे बहाल झालेली गानप्रभा ही उपाधी आपल्या नावाला आणि कार्याला सार्थ ठरवणारी आहे. भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या अत्यंत मानाच्या पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात. वडिलांनी स्थापन केलेली शाळा म्हणजे माझी बहीण आहे अशा जबाबदारीने प्रभाताईंनी त्या शाळेचा आजपर्यंत प्रतिपाळ केलेला आहे. त्यामुळे शाळेचे लोक असं म्हणतात की शाळेचं भूषण आता झालं देशाचं पद्मविभूषण. अशा डॉक्टर प्रभाताईंना हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. आधी आपण ध्वनिचित्रफीत बघू आणि मग पुरस्कार प्रदान करणार आहोत. सूर्याची समग्र किरणे एकत्र मिळून निर्माण होणारे तेज ज्या तेजस्वितेला आदराने नमन करते, असा स्वरांच्या अवकाशातील ब्रह्मतेजाचा चैतन्यमयी स्वर म्हणजे स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे. अवघ्या सृष्टीच्या कणाकणाला चिंब भिजवणारा निर्मळ सुरांचा एक स्वरमेघ 13 सप्टेंबर 1932 रोजी या भूलोकी अवतरला. आपल्या आई इंदिराबाई यांच्यापासून प्रेरित होत वयाच्या 8व्या वर्षी आपल्या मनात शास्त्रीय गायनाविषयी आवड निर्माण झाली. आपले वडील आबासाहेब यांनी पुण्यात रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. एखाद्या नदीसारखे शांत, प्रवाही, भावनांनी ओथंबलेले आणि अतिशय बुद्धिप्रधान गाणे ही आपल्या गायनाची खास वैशिष्ट्ये. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून आपला लौकिक आहे. सांगीतिक अनुभवातून आपण केलेले लेखन म्हणजे अनमोल ठेवाच आहे. स्वरमयी या आपल्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आहे. संगीताशी निगडीत 11 पुस्तके एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम आपण केला आहे. जगद्गुरू शंकराचार्यांतर्फे बहाल झालेली गानप्रभा ही उपाधी आपल्या नावाला आणि कार्याला सार्थ ठरवणारी आहे. भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या अत्यंत मानाच्या पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात. आपल्यासारख्या वंदनीय व्यक्तिमत्वाचे नाव या पुरस्कारांशी जुळल्यामुळे या पुरस्काराची उंची अधिकच वाढली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आपण विशाल वटवृक्ष आहात, ज्याच्या सुरेल शाखा आसमंतात दशदिशांना विस्तारल्या आहेत. आपल्या पवित्र स्वरांच्या छायेखाली अवघ्या विश्वाला परमानंदाची अनुभूती मिळत आहे. देवाऱ्यात अखंड नंदादीप तेवत राहावा तसे आपले ध्यानस्थ स्वर रसिकांच्या हृदयात चिरंतन उजळत राहतील. आपल्यासारख्या पूजनीय स्वरयोगिनीचा संस्कृती प्रतिष्ठान आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्कार 2022 आदरपूर्वक सन्मान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. मानाची शाल जननायक हा आदरणीय अटलजी यांच्या जीवनाचा आढावा घेणारा ग्रंथ. सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि 1 लाख रुपयांचा धनादेश.
धन्यवाद. यानंतरचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत माननीय श्रीयुत प्रमोद चौधरी सरांना. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करणारे उद्योग महर्षी, पर्यावरणास अनुकूल इथेनॉल या इंधनावर अथक मेहनत घेणारे इथेनॉल मॅन म्हणून जगप्रसिद्ध असणारे द्रष्टे उद्योजक म्हणजे माननीय श्रीयुत प्रमोद चौधरी. प्रमोदजींनी शालेय शिक्षणानंतर IIT मुंबई येथून आंतरिक अभियांत्रिकी विषयातील BTech पदवी संपादन केली. पुढे हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्रामचं प्रशिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीच्या काळात टूल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विडिया इंडिया इथे कटिंग टूल्सच्या विक्रीतील तांत्रिक सेवेचा भाग सांभाळला. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असाव्यात हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून प्रमोदजी आपण 1983 साली प्राज उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. जैव रसायनांच्या शुद्धीकरणाचा पथदर्शी प्रकल्प उभारणारी प्राज ही भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिली संस्था आहे. आपल्या कंपनीनं अल्कोहोल टेक्नॉलॉजी आणि ब्रुवरी इंजिनिअरिंगमधील जागतिक नेतृत्व सिद्ध केलं आहे. आपल्या कंपनीच्या नावावर एकूण 7 पेटंट्स रजिस्टर्ड आहेत. पर्यावरणास अनुकूल इंधन म्हणून इथेनॉल महत्त्वाची भूमिका बजावेल हे आपल्या दूरदृष्टीला 10-12 वर्षांपूर्वीच उमगलं होतं. भारत आज त्या मार्गावर सकारात्मकतेने पुढे जात आहे. आपण अनेक शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांच्या सल्लागार मंडळांवर महत्त्वाची पदं भूषवित आहात. आपल्या अनुभवाचा संपूर्ण समाजाला उपयोग होतोय. प्राजच्या दैदिप्यमान वाटचालीविषयी कथन करणारं ॲज इज व्हॉट इज या पुस्तकाचं आपण लेखन केलं असून मराठीत तर असं झालं या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे. थॉट लीडर्स या पुस्तकात भारतातील 22 दूरदर्शी उद्योजकांमध्ये आपलं चरित्र समाविष्ट आहे. जैव ऊर्जा क्षेत्रातील जागतिक पातळीवरील 100 सर्वोत्कृष्ट मान्यवरांमध्ये आपल्याला मत देऊन त्या यादीत आपल्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या अतुलनीय कार्याबद्दल आपल्याला विविध संस्थांनी 25पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आपल्याला डिलीट सन्मानित करण्यात आलेली आहे. प्राज इंडस्ट्रीजला फोर्ब्स 200 बेस्ट अंडर अ बिलियन कंपनी इन एशिया हा मान 2दा मिळालेला आहे. यानंतर आपण प्रमोदजींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत बघू. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करणारे उद्योग महर्षी, पर्यावरणास अनुकूल ज्ञानाचा उपयोग देशासाठी करणारे उद्योग महर्षी, पर्यावरणास अनुकूल इथेनॉल या इंधनावर अथक मेहनत घेणारे इथेनॉल मॅन म्हणून जगप्रसिद्ध असणारे द्रष्टे उद्योजक म्हणजे माननीय श्री प्रमोद चौधरी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी इथे आपला जन्म झाला. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असणारे आपण शालेय शिक्षणानंतर IIT मुंबई येथून यांत्रिक अभियांत्रिकी विषयातील BTech पदवी संपादित केली. पुढे आपण हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्रामचे शिक्षण पूर्ण केले. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असाव्यात हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून आपण 1983 साली प्राज उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. पर्यावरणास अनुकूल इंधन म्हणून इथेनॉल महत्त्वाची भूमिका बजावेल हे आपल्या दूरदृष्टीला 10-12 वर्षांपूर्वीच उमगले होते. भारत आज त्या मार्गावर सकारात्मकतेनं पुढे जात आहे. आपण अनेक शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांच्या सल्लागार मंडळावर महत्त्वाची पदे भूषवित असून आपल्या अनुभवाचा संपूर्ण समाजास उपयोग होत आहे. आपल्या अतुलनीय कार्याबद्दल आपल्याला एशिया वन प्रकाशन पुरस्कार, बायोस्पेक्ट्रम पुरस्कार, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड, आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य उद्योजक श्रेष्ठ पुरस्कार, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे नॅशनल लेव्हल एंटरप्रेनरशिप अवॉर्ड, USA संस्थेतर्फे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्कारावर मोहर उमटवणारे आपण पहिलेच भारतीय आहात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे
आपल्याला डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्राज इंडस्ट्रीला फोर्ब्स 200 बेस्ट अंडर अ बिलियन कंपनी इन एशिया हा मान 2दा मिळाला आहे. आपणास मिळालेली इथेनॉल मॅन ही बिरुदावली आपल्या कार्यकर्तृत्वास सार्थ ठरणारी आहे. आपल्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वाचा आणि प्रेरणादायी उद्योजकाचा संस्कृती प्रतिष्ठान आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्कार 2023 सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपयांचा धनादेश असं पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रमोदजींना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद आहे. आमच्या वृत्तपत्रातल्या मित्रांसाठी एक फोटो. प्रभाताईंचा उजवा हात प्लॅस्टरमध्ये आहे, तरी कणखरपणे ते मानपत्र पेलून धरतायत, कारण कर्तृत्वच इतकं बहारदार आहे. मला वाटतं आपण सर्वजण उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या कर्तृत्वाला दाद द्यावी. सन्मान चिन्हावर अटलजींच्याच ओळी लिहिलेल्या आहेत. बाधा है आती आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाँव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. यानंतर माननीय डॉक्टर प्रमोदजी चौधरी यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. माननीय देवेंद्रजी, सूर्यकांतजी, सूर्यकांत दादा पाटील, सॉरी चंद्रकांत दादा पाटील, सूर्यासारखे चमकतात सारखे, त्यामुळे ते दादा माफी होतो. प्रकाशजी, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गेल्या जे बक्षिसं घेतली किंवा पुरस्कार ज्यांना मिळाले ते माझे 2 गुरुमंडळी इथे बसलेली आहेत. मला हे अवश्य आग्रहाने सांगायचं आहे. हा फार मोठा योग आहे माझ्या दृष्टीने. मुजुमदार संच्याकडे फर्गन कॉलेजला मी शिकलो आणि तेव्हा इथे माझे गुरु होते आणि माशेलकर सरांनी आम्हाला शिकवलं पुढं की काय कशामध्ये करायचं किंवा पॉलिमर सायन्स किंवा ह्याच्यामध्ये बरंच त्यांनी मार्गदर्शन केलं. हा फार योगायोग चांगला आहे माझ्या दृष्टीने. दुसरा महत्त्वाचा योगायोग म्हणजे असा की 99 साली जेव्हा अटलजी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी स्वदेशी इंधन नावाने इथेनॉलला चालना दिली आणि त्याच्यानंतर हा पुढचा माझा प्रवास हा जमू शकला आणि त्यामुळे हा फार मोठा योग आहे की त्यांचा असा संबंध आला होता की इथेनॉल हे स्वदेशी इंधन आहे आणि भारताला याची अतिशय गरज आहे. त्यामुळे हे फार मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने की त्यांच्या जन्मशताब्दीला हा आजचा योग आलेला आहे आणि तो सुद्धा 2 गुरूंच्या समोर आलेला आहे. मी अटल संस्कृती संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो. पुण्यात हा मला आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कारामध्ये हा अतिशय महत्त्वाचा आणि मानाचा आहे. मुरलीधरजी
आणि तुम्ही मला इथं बोलून जो सन्मान दिला, अतिशय धन्यवाद. मी आपली रजा घेतो. आत्ता मला गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर सर म्हणले की प्रभाताईंना माईक जागेवर नेऊन दे. मी ते त्यांना सांगायला गेलो, ते आणलं नाही, मी पोडियम येऊन बोलणार आहे. वय वर्ष फक्त 91. मंचावर उपस्थित मान्यवर श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, श्रीयुत चंद्रकांतजी पाटील, इतरांची नावं घेत सर्व मान्यवरांचं आणि आपण रसिक हो. 8 दिवसापूर्वी माझ्या हाताच्या फ्रॅक्चरचा अचानक प्रॉब्लेम झाल्यामुळं मी सवाई गंधर्व महोत्सवात गाऊ शकले नव्हते. याचं मला खूप वाईट वाटलं होतं. आजही माझ्या हाताची फारशी चांगली परिस्थिती नाही, त्यामुळे मी इथे येऊ शकेन की नाही याची मलाच खात्री नव्हती. पण वाजपेयीजींचा आशीर्वाद पाठीशी असावा यामुळे मी इथे येऊ शकले असं मला वाटतं. माझ्या साधनेच्या प्रवासात अनेकदा माझ्या कामाची नोंद घेतली गेली आहे, माझं कौतुक केलं गेलं आहे. सर्वच पुरस्कार आपापल्या परीने मोठा असतात, पण जेव्हा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींसारख्या एखाद्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार दिला जातो तेव्हा त्या पुरस्काराचं मोल वाढतं. वाजपेयींसारखा संवेदनशील कवी, मनाचा संगीतप्रेमी, उत्तम वक्ता, एक असामान्य राजकारणात राहूनही टोकाची नैतिकता जपणारा राष्ट्रप्रेमी, अशा अधिकारी पुरुषाचा नावाचा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मला मिळतो याचा मला खूप आनंद आहे. आज एक आठवण आपल्याला मुद्दाम सांगावीशी वाटते. 2000 साली माझं इंग्रजी पुस्तक एनलाइटिंग द लिस्नरचं दिल्लीमध्ये वाजपेयीजींच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी माझ्या पुस्तकातल्या लेखांबद्दल विवेचनात्मक असं ते जे काही बोलले ते ऐकून मीच आश्चर्यचकित झाले. पुस्तकातल्या कवितेवर, माझ्या संगीतावरही ते बोलले. त्या अगोदर खरं तर त्यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नव्हती, त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं. एवढ्यातच वाजपेयीजीची एक छोटी व्हिडिओ क्लिप मला पाहण्यात आली. ते म्हणतात, शास्त्रीय संगीताची खास श्रेणी आहे. इतर संगीत प्रकाराहून ते अगदी वेगळं आहे. शास्त्रीय संगीतामध्ये कलाकार स्वतःच संगीत बनतो, त्यात तो खोल बुडून जातो, श्रोत्यालाही बरोबर नेतो. किती खरं आहे हे. मात्र त्यासाठी आमच्या कलाकारांनी जबाबदारीने वागायला हवं आणि श्रोताही तेवढाच संवेदनशील हवा. या दृष्टिकोनातून आमच्या संगीत शिक्षणाचं सर्व पातळीवर खोलवर विचार होणं फार आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा माझ्या पुस्तकावरची सही पाहते
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आठवतं. माझ्या आयुष्यातला तो एक अत्यंत अनमोल, कधीही न विसरता येणारा दिवस आहे. आजचे दुसरे पुरस्कारार्थी श्रीयुत प्रमोद चौधरी यांचंही मी पुरस्काराबद्दल अभिनंदन करते. संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मला आज अटल संस्कृती गौरव पुरस्कार मिळतोय, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. संस्थेच्या या उत्तम कार्याबद्दल संस्कृती प्रतिष्ठान आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री मुरलीधर मोहोळ यांचे मी आभार मानते. असे अनेक उपक्रम या संस्थेतर्फे चालू राहतील याचा मला विश्वास आहे. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. कार्यक्रम अशा एका उंचीपर्यंत गेला आहे, खरं म्हणजे डायरेक्ट माननीय देवेंद्रजींनीच बोलावं असं मी मुरलीधरांना म्हणून पाहिलं, पण ते म्हणाले की 1 मिनिट का होईना बोल. तुम्ही खरं म्हणजे अर्धा मिनिटच बोलण्यासाठी उभा आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने या 2 दिग्गजांना जो पुरस्कार मिळाला, डॉक्टर प्रभाताई अत्रे आणि डॉक्टर प्रमोद चौधरी, त्यांचं अभिनंदन करणं इतकं मी मोठा नाही, परंतु त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणं हे तर मला नक्की जमू शकतं. प्रभाताईंची जी एका अर्थाने फिल्म छोटी आपण पाहिली, त्यात त्या शास्त्रीय संगीत गाताना ज्या प्रकारच्या तल्लीन झालेल्या भावमुद्रा आपण पाहिल्या आणि त्याच भावमुद्रा त्यांच्या तरुणाईतल्या आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. हे त्यांच्या साधनेचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर प्रमोद चौधरींनी ह्या देशाचं परकीय चलन जे एका अर्थाने मोठ्या प्रमाणावर बाहेर जात आहे ते वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. 16 लाख कोटी इतकं परकीय चलन हे आपण क्रूड ऑइल, कच्चं तेल आणण्यासाठी वापरतो. त्याच्यातला बराचसा भाग हा हळूहळू आता कमी होत जाईल, कारण त्या क्रूड ऑइलला, कच्च्या तेलाला पर्याय म्हणून इथेनॉल वापरलं गेलं आणि त्या इथेनॉलची सुरुवात ही त्याने करून ह्या देशाच्या अर्थकारणावर एका अर्थाने फार मोठे उपकार केलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो, त्यांना अभिवादन करतो. आणि हा कार्यक्रम ज्या उंचीला पोचला आहे त्याच्यामध्ये आता निवेदकांनी विनंती न करता मीच देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आज ज्यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करतोय ते भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना देखील नमन करतो. अटल संस्कृती गौरव पुरस्कार या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, केंद्र सरकारचे माजी मंत्री खासदार प्रकाशजी जावडेकर, आदरणीय मुजुमदार सर, आदरणीय माशेलकर सर, विद्यावाचस्पती आदरणीय शंकर अभ्यंकरजी,
भीमराव अण्णा तापकीर, सुनीलजी कांबळे, दिलीपजी कांबळे, विजयजी कुवळेकर, धीरजजी घाटे, श्री मनोज जोशीजी, मृणालताई कुलकर्णी, राजेशजी पांडे, योगेशजी टिळेकर, हेमंतजी रासने, सुनीलजी महाजन, विक्रांतजी पाटील, गणेशजी बिडकर, ज्यांना या ठिकाणी हा पुरस्कार आपण दिला, अशा गानसम्राज्ञी आदरणीय डॉक्टर प्रभाताई अत्रे, त्याचप्रमाणे इथेनॉल मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख झाला ते डॉक्टर प्रमोद चौधरी, आणि ज्यांनी हा अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी ऑर्गनाईज केला आणि आपल्या सर्वांना निमंत्रित केलं, ते माजी महापौर मुरली मोहोळजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे अतिशय सुंदर हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि ज्यांना आपण पुरस्कार दिलाय, अटलजींच्या नावाचा पुरस्कार हा ज्या प्रकारच्या, ज्या उंचीच्या लोकांना दिला गेला पाहिजे, त्या उंचीची सर्व मंडळी या ठिकाणी पुरस्कार्थी बसलेले आहेत. आधी ज्यांना पुरस्कार मिळाला आणि आजही ज्यांना पुरस्कार मिळाला, आणि प्रभाताईंच्या बद्दल खरं म्हणजे या ठिकाणी आपण काय बोलावं असा प्रश्न आपल्यासमोर पडतो. कधीकधी काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्याकरता शब्द देखील अपुरे पडतात. जी सेवा त्यांनी संगीताची केली आणि खऱ्या अर्थानं भारतीय शास्त्रीय संगीत हे जनमानसामध्ये रुजवण्याचं काम, हे सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम, आणि त्यातूनच अनेक गायक गायिका यांना प्रेरित करण्याचं काम, त्यांना शिकवण्याचं काम, हे त्यांनी या संपूर्ण आपल्या प्रदीर्घ अशा संगीतातल्या आयुष्यात केलं आहे. आणि म्हणूनच देशातले सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत. आपण नेहमी असं म्हणतो की ही सगळी सृष्टी चालली आहे, त्याच्यामध्ये एक लय आहे, त्याच्यामध्ये एक नाद आहे. आपण नाद ब्रह्म असा संगीतामध्ये उल्लेख करतो. हा जो काही ही जो लय आहे, हा जो नाद आहे, याची अनुभूती सामान्य माणसाला ज्यांच्या आवाजातनं व्हावी, असा तो आवाज म्हणजे डॉक्टर प्रभाताई अत्रेंचा आवाज आहे. आणि त्यांनी देखील या ठिकाणी अनेक पुस्तकं लिहिली, पण एनलाइटनिंग द लिसनर्स ज्याचा उल्लेख त्यांनी केला, ज्याचं प्रकाशन श्रद्धेय अटलजींनी केलं, मला असं वाटतं ही संकल्पनाच किती विलक्षण आहे. उत्तम गायक असून केवळ चालणार नाही, तर ती गायकी ही कशा प्रकारे, त्या ठिकाणी त्याची अनुभूती काय आहे हे समजणारे श्रोते देखील असले पाहिजेत. त्यातले बारकावे हे श्रोत्यांनाही समजले पाहिजेत. आणि आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे, हे देखील श्रोत्यांपर्यंत पोचलं पाहिजे. असा एक अतिशय, मला असं वाटतं, विलक्षण अशा प्रकारचा उपक्रम या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी हा पुरस्कार त्यांना मिळाला, त्यावेळी निश्चितपणे ह्या पुरस्काराची उंची वाढली आहे आणि पुरस्कार देण्याची संधी मला मिळाल्यामुळे माझी देखील उंची वाढली आहे, असं मी या निमित्ताने समजतो. डॉक्टर प्रमोद चौधरी, ज्यांचा उल्लेख इथेनॉल मॅन म्हणून या ठिकाणी झाला, त्यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सांगितलं, खरं म्हणजे अटलजींच्या नावाचा पुरस्कार हा इथेनॉल मॅनला मिळावा
हा केवळ योगायोगच नाही आहे, तर मला असं वाटतं की अतिशय प्रासंगिक अशा प्रकारचा हा पुरस्कार आहे. कारण या देशामध्ये इथेनॉलचं महत्त्व सर्वात पहिल्यांदा अटलजींनी ओळखलं आणि मग अटलजींनी त्यावेळी एक कमिटी तयार केली, ज्या समितीने ब्राझीलसारख्या देशामध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन इथेनॉलचा काय उपयोग होतो आहे, कशा प्रकारे होतो आहे, कशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत ते इथेनॉल तयार करतायत, याचा सगळा अभ्यास करून भारताची पहिली इथेनॉल पॉलिसी आणि भारताची पहिली बायोफ्युएल पॉलिसी ही अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केली. आणि त्या पॉलिसीला खऱ्या अर्थानं जमिनीवर वास्तविकतेत आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर प्रमोद चौधरी आहे. प्राज इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं जे काही प्रयोग केले, आज आपण पाहतोय की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आमचे साखर कारखाने हे आज त्या ठिकाणी इथेनॉल तयार करतायत, अल्कोहोल तयार करतायत, वेगवेगळे उपपदार्थ तयार करतायत. मग हळूहळू थेट ज्यूसपासून इथेनॉलपर्यंत आपण पोचलो. ही सगळी टेक्नॉलॉजी तयार करण्याचं काम हे प्राज इंडस्ट्रीने केलं, हे डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये झालं. आणि दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की खऱ्या अर्थानं आज मोठ्या प्रमाणात आपलं परकीय चलन वाचण्याकरता अटलजींनी जी इथेनॉल ब्लेंडिंगची पॉलिसी आणली होती ती 20% नेण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं. आणि आज तर केवळ साखरेपासून नाही तर विविध पदार्थांपासून आपण इथेनॉल तयार करतो आहोत. आणि थेट इथेनॉल तयार करणारे अनेक स्टँडअलोन अशा प्रकारच्या फॅसिलिटीज आज तयार झाल्या आहेत. आणि या सगळ्यांचा बॅकबोन जर कोणी असेल तर ते चौधरी साहेब आहेत, ते प्राज इंडस्ट्री आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून देखील मला या गोष्टीचा अभिमान आहे की या संपूर्ण रेव्होल्युशनची सुरुवात एका मराठी माणसाने, एका महाराष्ट्रातल्या माणसाने या ठिकाणी केली, याचा देखील मला अतिशय आनंद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अतिशय प्रासंगिक अशा प्रकारचा हा पुरस्कार अटलजींच्या नावाने या ठिकाणी देण्यात आला आहे. खरं म्हणजे अटलजींचं व्यक्तिमत्व हे अत्यंत आपल्या सर्वांचं मन मोहून घेणारं व्यक्तिमत्व होतं. आणि अटलजींनी आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारे ते नावात अटल होते त्या प्रकारे त्यांच्या कन्व्हिक्शनच्या बाबतीत देखील ते अटल राहिले. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी अटलजींनी संसदेमध्ये एक अतिशय प्रसिद्ध भाषण केलं होतं आणि ज्यावेळी त्यांना सरकार सोडावं लागलं होतं आणि त्यांनी सांगितलं मी खरीद फरोख्त नाही करूंगा, मी खासदारांची खरेदी करणार नाही, एका मताने त्यांना सरकार त्या ठिकाणी गमवावं लागलं. आणि त्यावेळी अटलजींनी सांगितलं होतं सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, ये देश रहना चाहिए, मेरा भारत रहना चाहिए. आम्ही सरकार करता काम करत नाही, आम्ही भारताकरता काम करतो, हे सांगणारे अटलजी होते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशामध्ये अणुसंपन्नता ही खूप आधीपासून होती, पण त्या ठिकाणी ती अणुसंपन्नता एस्टॅब्लिश करण्याकरता जो अणुविस्फोट करण्याची आवश्यकता होती, अनेक पंतप्रधानांसमोर ते प्रकरण जायचं, ते ठरवायचे. पण दुर्दैवाने ठरल्यानंतर अनेक राष्ट्रांचा दबाव यायचा, तुम्ही जर या ठिकाणी अणुस्फोट केला तर आम्ही तुमच्यावर निर्बंध लावू, सँक्शन्स टाकू आणि तुमच्याशी कुठलाही व्यापार व्यवहार आम्ही करणार नाही. आणि त्या भीतीपोटी प्रत्येक वेळी दिलेली परमिशन ही नाकारली जायची. पण अटल बिहारी वाजपेयी एक असे पंतप्रधान होते ज्यांनी परमिशन दिली आणि सांगितलं, त्यांच्यावरही दबाव आला, कितीही दबाव आला तरी तो दबाव त्यांनी झुगारला आणि सांगितलं मला या ठिकाणी अणुसंपन्न देश याकरता तयार करायचा आहे की शक्तिशाली लोकच शांतीची स्थापना करू शकतात, दुर्बल लोक शांतीची स्थापना करू शकत नाही. आणि म्हणून मला काही अणुस्फोट घडवून आणायचे नाही आहे, पण एक शक्तिशाली राष्ट्र
करू नका. जे सगळे स्वतः अणुसंपन्न झाले आहेत आणि ते मला सांगतायत मी त्यांचं का ऐकावं, असं सांगत अटलजींनी त्या ठिकाणी अणुस्फोट केला. आणि ज्यावेळी मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले त्यावेळी अटलजी म्हणाले, हे निर्बंध दूर करा, याकरता मी कुठल्याच देशाकडे जाणार नाही. मला या देशांची आवश्यकता नाही. या देशांना लक्षात येईल की भारताशिवाय आमचं चालत नाही. या देशांना माझ्याकडे परत यावं लागेल. आणि तेच घडलं. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षामध्ये यातल्या प्रत्येक देशाने निर्बंध परत घेणं सुरू केलं. कारण त्यांच्या लक्षात आलं की 100 कोटीचा देश, प्रगती करणारा देश, या देशाशिवाय जगाची कल्पना करता येत नाही. जगाच्या मार्केटमध्ये देखील जर या देशाचं कन्झम्पशन संपलं तर आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला कुठले व्हॅल्यूच राहत नाही. आणि म्हणून शेवटी सर्वांना ते सँक्शन्स परत घ्यावे लागले. अटलजी झुकले नाही. अटलजींनी जगाला आपल्यासमोर झुकवण्याचं काम केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अटलजींच्या कवितांमध्येही त्यांची दृढता आपल्याला दिसते की निराश होण्याचं कारण नाही. अटलजी म्हणतात, टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. हे सांगणारे अटलजी की ज्यांच्यामध्ये ही दृढता होती. या देशामध्ये अनेक आपण देशाचे नेते पाहिले जे अर्थतज्ञ होते. अटलजी अर्थतज्ञ नव्हते, पण अटलजींना आर्थिक व्यवहार समजायचा. अटलजींनी ज्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली, अटलजींनी सांगितलं 6 लाख गावों को जोडना है. अटलजी म्हणाले, गावामध्ये जाणारा रस्ता हा केवळ एक मार्ग नसतो. या रस्त्यामुळे त्या गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य पोचतं. या रस्त्यामुळे त्या गावातलं दूध, भाजीपाला, तिथलं अन्नधान्य हे शहरापर्यंत पोचतं. यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते. एक रस्ता ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस देशाला आपण आर्थिक दुर्बलतेतनं बाहेर काढतो. आणि म्हणून अटलजींनी पहिल्यांदा हे ओळखून ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं देशातलं गाव आणि गाव जोडलं आणि भारताला एक संपन्न अशा प्रकारचा देश तयार केलं. ज्या प्रकारे या देशामध्ये मी असं म्हणतो, आज खरं म्हणजे मोदीजींनी नवभारताची संकल्पना मांडली, नवभारताची मुहूर्तमेढ केली. पण त्या नवभारताची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती अटल बिहारी वाजपेयीजींनी केली. ज्यावेळेस अटलजींनी गोल्डन क्वाड्रिलॅटरल सारखं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भारताला एकत्रित जोडणारा महामार्गांचा संकल्प मांडला आणि या देशाला खऱ्या अर्थानं इंटिग्रेट करण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं. आणि अटलजींना एकदा लोकसभेमध्ये विचारलं, अटल जी आपका कॉमन मिनिमम प्रोग्राम तो आ गया, इसमें न राम मंदिर है न इसमें 370 है. अटलजींचं एक प्रकारे त्यांना त्रास देण्याकरता, त्यांना खिजवण्याकरता त्या ठिकाणी विचारलं, तो कहा गए ये चीजें आप भूल गए. अटलजी म्हणाले, हम राम मंदिर भी नहीं भूल सकते, हम 370 भी नहीं भूल सकते, हम समान नागरिक कानून भी नहीं भूल सकते. अटलजी म्हणाले, आज तो 22 पार्टियों की सरकार लेकर हम चल रहे हैं. ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ये 22 पार्टियों का प्रोग्राम है, लेकिन मैं दावे से कहता हूं जिस दिन इस देश के अंदर मेरे पार्टी की सरकार आएगी, राम मंदिर भी बनेगा और 370 भी हटेगा. आणि द्रष्टे असलेल्या अटलजींचे ते शब्द ज्या क्षणी देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार तयार झालं आणि पूर्ण बहुमत मिळालं, 370 गेलं आणि 22 तारखेला राम मंदिराचा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. राम मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आज काही लोक विचारतात, राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे
मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे. अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत आहे. अटल बिहारी वाजपेयीजी एक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. खरं म्हणजे या व्यक्तिमत्वावर आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. अटलजी निराशेतनं आशेकडे कसं यायचं, कसा संघर्ष करायचा हे आपल्या कवितेतून सांगतात. अटलजी म्हणतात, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. हे सांगणारे अटलजी की ज्यांच्या कविता ऐकल्यानंतर पराजित मानसिकतेतला व्यक्तीही पेटून उभा राहू शकतो आणि आपल्या देशाच्या प्रती प्रतिबद्धतेनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संघर्ष करू शकतो. अशा प्रकारच्या अटलजी खरं म्हणजे आता त्यांची जन्मशताब्दी या ठिकाणी सुरू होणार आहे आणि या निमित्ताने आज मी मुरली अण्णा तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करेल. अटल संस्कृती गौरव पुरस्कार ही जी पुरस्कारांची मालिका तुम्ही सुरू केली आणि खऱ्या अर्थानं आमच्या देशाला गौरव वाटेल अशा प्रकारचे गौरवशाली व्यक्तिमत्व या पुरस्काराकरता तुम्ही निवडून आणले, या ठिकाणी शोधले, म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो. अटलजी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्यामध्ये नेहमीच आहेत. अटलजी म्हणायचे, मैं जी भर जिया मैं मन से मरू, मैं जी भर जिया मैं मन से मरू, लौट कर आऊंगा कूच से क्यों डरू. अशा प्रकारचा विचार अटलजींचा होता आणि म्हणून असे अटलजी नेहमीच आमच्यामध्ये जिवंत राहतील. त्यांचे विचार, त्यांचे शब्द हे आमच्यामध्ये नेहमीच जिवंत राहतील. अशा अटलजींना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल मनापासून मुरली अण्णा तुमचे आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आभार या ठिकाणी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनील महाजन आभार प्रदर्शन करतील आणि त्यानंतर उत्तराधारसाठी फक्त 10 मिनिटाचं मध्यंतर घेऊ. नमस्कार. दरवर्षी बावनकुळे साहेब येत आहेत, आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. हो, भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार अण्णांनी करावा अशी मी विनंती अण्णांना करतो. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी अटल पुरस्कार दिला जातो. 2023चा पुरस्कार प्रभा अत्रेताई, 2000 श्री प्रमोद चौधरी सर, याआधी ज्यांना पुरस्कार दिला ते शंकरजी अभ्यंकर, मुजुमदार सर, रघुनाथ माशेलकर सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, दिलीप कांबळे, सुनील कांबळे, राजेश पांडे, इतर सर्व संस्कृती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी आणि यानंतर आपण 10 मिनिटातच पुढचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. आओ फिर से दिया जलाओ. पहिला कार्यक्रम संपलेला आहे, आपण सुरुवात नंतर कार्यक्रमाने करूया. धन्यवाद. माईक बंद कर.